विधानसभा निवडणूक मतदानानिमित्तानं वाशीतील एपीएमसी बाजार समितीतील 4 बाजार पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे, तर भाजीपाला बाजार सुरू असणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत आक्षेपार्ह विधानाप्रकरणी जावेद अख्तर यांची निर्दोष सुटका करण्यात आली. याचिकाकर्त्यानं तक्रार मागे घेतल्यानं न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. निवडणुकीनिमित्त एसटीच्या 9,000 बस धावणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाला मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी आणि मतदानाचे यंत्र साहित्य पोहोचवण्यासाठी एसटीच्या बस धावणार आहेत. पैठणमधील कुख्यात गुन्हेगार सनीला हसूल कारागृहामध्ये टाकण्यात आलंय. चोरी, दरोडा, जीवे मारण्याच्या धमक्या देण्यासह इतर प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांचा त्याच्यावर आरोप होता. कोरोना काळानंतर मुंबईतील डबेवाल्यांच्या व्यवसायाला उतरती कळा लागली असून डबेवाले आर्थिक संकटात सापडलेत. झोमॅटो, स्विगी यासारख्या ऑनलाईन ॲपचा फटकाही डबेवाल्यांना बसतोय. वर्षानुवर्ष मुंबईकरांना कार्यालयात जेवणाचे डबे पोहोचवण्याचं काम करणाऱ्या डबेवाल्यांच्या संघटनेनं शासनाचा मदतीचा हात मिळावा अशी याचना केली आहे. विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रियेसाठी हिंगोली आगारातील 25 बसेस बुक करण्यात आल्या. यामुळे ग्रामीण भागातील 2 दिवस बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. कोविड जम्बो सेंटर घोटाळा प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं आरोपी सुजित पाटकर यांचा जामीन अर्ज फेटाळलाय. कथित कोविड जम्बो सेंटर घोटाळ्यात ईडीनं अटक केलेल्या सुजित पाटकर यांना विशेष न्यायालयानं सोमवारी जामीन नाकारलाय. रत्नागिरीत निवडणुकीत पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून आता कोकणातील राजकारण चांगलंच तापलंय. उमेदवाराकडून मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप राजापूर, लांजा, साखरपा या विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे राजन साळवी यांनी केलाय. किमान आधारभूत किमतीच्या कायदेशीर हमीसह इतर प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी 6 डिसेंबर रोजी पुन्हा दिल्लीकडे कूच करणार आहे. संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चा यांनी सोमवारी ही माहिती दिली. कंगना रनौतचा इमर्जन्सी चित्रपट बऱ्याच दिवसांपासून रिलीजच्या प्रतीक्षेत होता. मात्र आता या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. 17 जानेवारी 2025 ला हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल. राहुल गांधींना 2 डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य प्रकरणी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. विधानसभा निवडणुकीत मतदान यंत्र आणि निवडणूक कर्मचाऱ्यांनी ने-आण करण्यासाठी एसटी बसेस अधिग्रहित करण्यात आल्यानं आज आणि उद्या एसटी सेवेवर परिणाम होणार आहे. रायगड जिल्ह्यात 8 आगारातील 310 पैकी 267 लालपरी बसेस या कामात वापरल्या जातील. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरण नेण्यास मनाई असेल. मतदान केंद्र अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांना काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले. पुण्यात आज आणि उद्या वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले. मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतपेट्या नेण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांना अंतरिम दिलासा मिळालाय. फसवणुकीच्या खटल्यातील कारवाईला स्थगिती करण्यात आली असून दिल्ली उच्च न्यायालयानं सोमवारी हा आदेश दिलाय. धाराशिव विभागातील 184 बसेस निवडणूक विभागाच्या सेवेसाठी सज्ज आहेत. या बसेसच्या माध्यमातून मतपेट्या मतदारसंघात पोहोचवण्यास मदत होणार आहे. यातून एसटी महामंडळाला 2 दिवसात 60 लाखांहून अधिक उत्पन्न देखील मिळेल. मुंबईमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोकड जप्त करण्याचं सत्र सुरूच आहे. ऑगस्ट क्रांती एक्सप्रेसमधून तब्बल 42 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या चेक पोस्टवर वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. आतापर्यंत विविध ठिकाणी नाकाबंदी दरम्यान 35 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. अशातच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर आहे. विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबरला म्हणजे उद्याच मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं दहिसर अंधेरी पश्चिम मेट्रो 2A आणि दहिसर गुंदवली मेट्रो 7 मार्गिकांच्या सेवा कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. विधानसभा निवडणूक निष्पक्ष आणि शांततेत मतदान पार पाडावी यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. 1 लाख समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून संवेदनशील
मतदान केंद्रांवर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी सोमवारी दिली. नवी मुंबई मेट्रोला 1 वर्ष पूर्ण झालंय. प्रवासी भाड्यातून सिडकोला वर्षभरात 12 कोटी उत्पन्न प्राप्त झालं असून वर्षभरात 50 लाख प्रवाशांनी मेट्रोचा प्रवास केलाय. अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन झालंय. उमा दासगुप्ता यांनी पथेर पांचाली या अजरामर सिनेमात दुर्गा नावाचं पात्र साकारलं होतं. त्यांनी वयाच्या 85व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.